Okay, praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. या कठीण दिवसामध्ये आम्ही पाहतो की देवाचं वचन आमच्याशी नेहमी बोलत असतं आणि शेवटच्या काळामध्ये येशू ख्रिस्त काय शिकवण देतो. आम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारची शिकवण आम्हाला पाहायला मिळते. येशू ख्रिस्त नेमका काय शिकवतो शेवटच्या काळामध्ये हे आपल्याला मत्तयाच्या 24व्या अध्यायामधून पाहायला मिळते. आज त्याच शिक्षणाकडे थोडंसं आपण लक्ष लावूया. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो, देवबाप तुमचं चांगलं करो, देवबाप तुम्हाला भरभराटी देव, हे सगळं आहेच आहे. परंतु नेमके येशू ख्रिस्त काय म्हणाला त्या 24व्या अध्यायाकडे त्यावर आपण लक्ष देऊया. पहिली गोष्ट येशू म्हणाला 24व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये कुठली गोष्ट आहे जे येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला. पहा बरं, वाचा. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध असा. आमेन. प्रेज द लॉर्ड. पहिली गोष्ट येशू ख्रिस्त शेवटच्या काळामध्ये असताना आपल्या शिष्याला शिकवतो की तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध असा. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि अनेक फसवणारे येतील, अनेक फसवणारे असतील, त्यांच्यापासून आम्ही नेहमी काय राहायला पाहिजे, सावध राहायला पाहिजे असं शास्त्र आम्हाला सांगते. आता फसवणूक का होते? बऱ्याच वेळा मी पाहतो आपल्या समाजामध्ये सुद्धा अनेक अंधश्रद्धेच्या गोष्टी. डोळे झाकून विश्वास ठेवणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. आम्ही नेहमी चाचपलं पाहिजे, आम्ही नेहमी अभ्यास केला पाहिजे. उदाहरणार्थ या ठिकाणी मी असो किंवा दुसरा पालक असो किंवा कुठल्या मीटिंगला जरी तुम्ही जात असाल किंवा कुठल्या चर्चला सुद्धा तुम्ही गेला, त्या ठिकाणी कुणी जर आम्हाला काही शिकवत आहे त्याला काही आधार आहे का याचा नेहमी आम्ही अभ्यास केला पाहिजे. डोळे झाकून कुठल्याही गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवू नये, याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. फसवणूक का होते? बऱ्याच वेळा अंधश्रद्धेच्या गोष्टी आम्ही पाहतो. बऱ्याच वेळा आम्ही अज्ञान आहे. अज्ञान कशाचं आहे? अज्ञान जगातल्या गोष्टीचं नसून अज्ञान हे देवाच्या वचनाचं आहे. वचनाचा व्यवस्थित आम्ही नेहमी अभ्यास न केल्यामुळं आमची फसवणूक होते. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो शेवटच्या काळामध्ये तुम्ही सावध असा, कुणी तुम्हाला फसवू नये. फसवणारे येतील पण तुम्ही फसवू नये, तुम्ही सावध राहायला पाहिजे. तुम्ही देवाच्या वचनाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे. आमेन. हालेलुया. हालेलुया. बरेचसे लोक मी पाहतो की चिन्ह, चमत्कार आणि भरभराटीवर जोर देतात. असे लोक सुद्धा फसवले जातात. अशा लोकांची सुद्धा फसगत होते. आणि म्हणून त्याही गोष्टीकडे आम्ही लक्ष देऊ नये. चिन्ह, चमत्कार आणि भरभराटी या गोष्टी होणारच आहेत. जेव्हा देवाला चमत्कार करायचा, देव चमत्कार करणार आहे. जेव्हा देवाला तुम्हाला भरभराट द्यायची तेव्हा देव तुम्हाला भरभराट देणार आहे. जेव्हा देवाला आशीर्वाद द्यायचा तेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. या गोष्टीच्या मागे लागू नका. बऱ्याच वेळा या गोष्टीच्या मागे लागून सुद्धा माणसाची काय होते, फसवणूक होत असते. याचा फायदा लोक घेतात. आणि म्हणून अज्ञान, अंधश्रद्धा, फसवणूक या गोष्टी आमच्या जीवनात होऊ नयेत याकडे आम्ही सावध असलं पाहिजे. आमेन. सावध राहा. येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना आणि मंडळीतल्या प्रत्येक भावा बहिणीला म्हणतो सावध राहा, तुम्हाला कोणी फसवू नये. याकडं आम्ही पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे. आमेन. दुसरी गोष्ट येशू ख्रिस्त जी शिकवत आहे ही गोष्ट ही आहे मत्तयाचा 24वा अध्याय आणि 7वं वचन. कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठे आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होते. 24:6. तुम्ही लढाईविषयी ऐकाल व लढाईच्या अवया ऐकाल तेव्हा सांभाळा. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा. घाबरू नका, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिलंय? तुम्ही लढाईविषयी ऐकाल किंवा लढाईच्या अवयव ऐकाल आणि बऱ्याचशा गोष्टी शेवटच्या काळामध्ये तुम्ही ऐकाल. आम्ही बऱ्याचशा गोष्टी ऐकतो आणि बऱ्याचशा गोष्टी ऐकल्यामुळे काय होतं, आम्ही घाबरून जातो.
कारण या दिवसामध्ये आम्ही काय ऐकावं हेही आम्ही ठरवलं पाहिजे. आम्ही सर्व ऐकत बसण्यात अर्थ नाहीये. काय ऐकलं पाहिजे? ऐकवणारे भरपूर आहेत, परंतु आम्ही काय ऐकायचं हे आम्ही ठरवायचं. कारण अशा गोष्टी शेवटच्या काळामध्ये ऐकायला तुम्हाला मिळतील. त्यामुळे तुम्ही घाबरून जाल तर येशू ख्रिस्त म्हणतो घाबरून जाऊ नये म्हणून तुम्ही स्वतःला सांभाळा. आमेन, आमेन, प्रेज द लॉर्ड. आम्ही काय सांभाळलं पाहिजे? की आम्ही घाबरून जाऊ. घाबरल्यानंतर काय होतो? सगळा गोंधळ होतो. तुम्ही पहा, पेत्र सुद्धा घाबरला, गोंधळला आणि तो पाण्यामध्ये बुडायला. हे की चांगला चालणारा पेत्र. आमचं सुद्धा जीवन चांगलं ख्रिस्ती जीवन चाललं असताना ज्यावेळेस काही अशा गोष्टी आम्ही ऐकतो आणि मी घाबरून जातो, त्यावेळेस आम्ही सुद्धा डगमगायला सुरुवात होतो. आणि म्हणून काय नेमकं आम्ही ऐकतो याकडे आम्ही लक्ष लावलं पाहिजे. ज्या गोष्टी आम्हाला घाबरवतात त्या गोष्टीपासून आम्ही स्वतःला सांभाळलं पाहिजे आणि देवाच्या वचनाने आमच्या मनाला स्थिर केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जेव्हा जेव्हा तुम्ही घाबराल त्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाचा आधार घेतला पाहिजे. आमेन. येशू ख्रिस्त म्हणतो घाबरू नये म्हणून तुम्ही सांभाळा. बायबल वारंवार अनेक ठिकाणी आम्हाला सांगतं की तू घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. आमेन. मी तुला सांभाळणारा देव आहे. मी तुझ्या बरोबर राहणारा देव आहे. मी तुझी काळजी घेणारा परमेश्वर आहे. दुष्काळात सुद्धा सांभाळणारा देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. कठीण परिस्थितीमध्ये सांभाळणारा देव आहे आणि म्हणून तू घाबरू नये हे सांभाळ. प्रेज द लॉर्ड. आणि बऱ्याच वेळा आम्ही काय काय ऐकतो त्याही पेक्षा आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की घाबरून टाकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून आम्ही स्वतःला काय केलं पाहिजे? सांभाळलं पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काही लोक पहा घाबरून सोडतात. काही लोक फार निगेटिव्ह गोष्टी सांगत राहतात. नकारात्मक गोष्टी आम्ही ऐकतो आणि नकारात्मक गोष्टी ऐकल्यामुळे काय होतं? अनेक लोक घाबरून काय काय करायला लागतात. उदाहरणार्थ मला आठवतं बालपणी माझ्या काहीतरी यार का काहीतरी पडणार होतं, असा जग नष्ट होणार म्हणून लोकांनी काय काय विकलं, काय काय खाल्लं. म्हणलं तर सगळं जग नष्ट होणार. ते समुद्रात ते पडलं आणि समुद्रात पडल्यानंतर अजून आपण जिवंतच आहोत. आणि घाबरून लोकांनी काय 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 गोष्टी केल्या. मला आठवतं चांगल्या प्रकारे यार पडणार यार पडणार. त्यावेळेस यार बी नवीन होतं, म्हणजे लोकांना एवढं माहित नव्हतं टेक्नॉलॉजी एवढं. एक यार पडलं की सगळं नष्ट होईल असं वाटायचं लोकांना. आणि मग लोक घाबरून वेगवेगळ्या त्यांनी क्रिया केल्या. काहींनी सोनं विकलं, आता सगळं संपणारच, खाऊन पिऊन मरून जाऊ असं लोकांना वाटलं. पण ते काही झालं नाही. बऱ्याच वेळा आम्ही ज्या काही गोष्टी ऐकतो त्यामुळे घाबरून आम्ही चुकीच्या गोष्टी करतो. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, येशूची शिकवण पहा, घाबरून जाऊ नये म्हणून तुम्ही स्वतःला सांभाळा. आमेन. प्रेज द लॉर्ड. पहिली गोष्ट येशू म्हणतो सावध राहा, कोणी तुम्हाला फसवू नये. फसवणारे येणार, पण आम्ही स्वतःला सावध केलं पाहिजे. कसं सावध राहणार? तर आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करणार. आम्ही अज्ञानाने, अंधश्रद्धेने न काही अभ्यास करता कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. तर आम्ही व्यवस्थित समजून उमजून आम्ही पाऊल टाकू आणि आम्ही स्वतःला सांभाळू. दुसरी गोष्ट, घाबरू नये म्हणून सांभाळा. येशू ख्रिस्त खूप चांगल्या गोष्टी सांगत आहे आणि खरोखर आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे, कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही घाबरू नये आणि आम्हाला ते धीर देणार असं देवाचं वचन आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. शेवटच्या काळामध्ये होणारी तिसरी गोष्ट येशू ख्रिस्त शिकवत असताना तो म्हणतो, मत्तई 24 अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये तो तिसरी गोष्ट सांगत आहे. ही येशूची शिकवण आहे. येशू सांगत आहे की असं होणार आहे. तेव्हा तुमचे हालहाल करण्याकरिता, तुमचे हालहाल करण्याकरता जे तुम्हाला धरून देतील व तुम्हाला जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. त्यावेळी बहुत अडखळतील व एकमेकास धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील. या दोन वचनामध्ये एकच गोष्ट लिहिली आहे, माझ्या नावामुळे राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. आम्ही आज ख्रिश्चन या नात्याने आम्ही एकमेकांचा सन्मान करतो.
आम्ही आदर करतो. पण येशू ख्रिस्त शिकवत असताना तो म्हणतो माझं नाव ज्याला ज्याला लागलेलं आहे, पहा असे दिवस येत आहेत. माझ्या नावामुळं तुम्ही ख्रिश्चन आहात, तुम्ही येशूचे अनुयायी आहात, म्हणून राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. हे हजारो वर्षापूर्वी येशू ख्रिस्त सांगून गेला की माझ्या नावामुळे लोक तुमचं स्वागत करणार नाही, सन्मान करणार नाही. कदाचित आपण एकमेकांचा सन्मान करू, कारण आपण एका विश्वासाचे आहोत, आपण देवाची लेकरं आहोत. पण असे दिवस येतील माझ्या नावामुळे लोक तुमचा द्वेष करतील. एवढंच नाही तर राष्ट्र तुमचा द्वेष करतील. हा एक स्पष्ट बोलतोय येशू ख्रिस्त. त्यामुळे या वचनावर कोणी नवीन व्यक्ती विश्वासणारा विचार करेल तेव्हा तो विश्वास ठेवणं फार कठीण. कारण लोकांना द्वेष नको आहे, लोकांना काय हवंय? सन्मान, आदर. लोकांना स्तुती हवी. माझी कोणीतरी स्तुती करावी, माझा कोणीतरी सन्मान करावा, माझा कोणीतरी आदर करावा. पण येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या नावामुळे राष्ट्र तुमचा द्वेष करतील. हे तुम्ही लक्षात ठेवा. लोक एकमेकाचा द्वेष करतील असं लिहिले स्पष्ट. असे दिवस येत आहेत की लोक तुमचा द्वेष करतील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जेव्हा जेव्हा लोक तुमचा द्वेष करतील, लोक माझ्या नावाने छळतील, तेव्हा येशू ख्रिस्त काय म्हणतो? तुम्ही आनंद करा. प्रेज द लॉर्ड. असं लिहिलंय का बायबल मध्ये? हो, तुम्ही आनंद करा, कारण स्वर्गामध्ये तुमचं प्रतिफळ मोठं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. असं बोलतो येशू ख्रिस्त? स्वर्गात, पृथ्वीवर कदाचित मिळणार नाही, पण स्वर्गातल्या प्रतिफळाच्या माग आम्ही लागलं पाहिजे. मला कदाचित तिथं बक्षीस मिळणार नाही, कदाचित माझा सन्मान या पृथ्वीवर होणार नाही, पण माझा सन्मान स्वर्गामध्ये झाला पाहिजे. तुमचं प्रतिफळ हे स्वर्गामध्ये आहे आणि त्या प्रतिफळाकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तिसरी गोष्ट येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना शिकवत असताना म्हणतो राष्ट्र तुमचा द्वेष करते. तुम्ही पहा आज समाजामध्ये असं व्हायला लागले का? हो, नक्कीच होत. काही लोक आपण नेहमी प्रार्थना करतो, छळ होऊ नये म्हणून प्रार्थना करू नका. छळ होत असताना देवाने सहाय्य करावं म्हणून प्रार्थना करा. आमेन. प्रेज द लॉर्ड. लोक द्वेष करणार, राष्ट्र द्वेष करणार, कारण येशू ख्रिस्ताने ते पाहिलं आणि येशू तो म्हणतो आपल्या शिष्यांना की राष्ट्र तुमचा माझ्या नावामुळे नक्कीच द्वेष करते. त्यामुळे आजची परिस्थिती ठीक आहे, भविष्यामध्ये अशा प्रकारे राष्ट्र उठतील आणि ते ख्रिस्ती लोकांचा द्वेष करतील. त्यावेळेस आम्ही काय केलं पाहिजे? हा ना तो आमचा द्वेष करतो, पहा ती बहीण आमचा द्वेष करते, ते आमचा भाव द्वेष करतो, म्हणून आपण नाराज होऊन जीवन जगायचं? आपण स्वतःच्या मनाला वचनाच्या द्वारे धीर दिला पाहिजे. आमेन. हालेलुया, हालेलुया. नाराज होणारे ख्रिश्चन लोक नाही. आम्ही देवाची लेकरं आहोत. ख्रिस्त वधस्तंभावर चालला आहे तरी तो प्रार्थना करत आहे, परमे पित्या आम्हाला शक्ती दे, पित्या आम्हाला सहाय्य कर. आम्ही सुद्धा आयुष्यभर प्रार्थना करणारे लेकरं आहोत. आम्ही नाराज होणारे लेकरं नाही. बऱ्याच वेळाचा द्वेष होईल, त्यावेळेस आम्ही स्वतःला धीर दिला पाहिजे, आम्ही स्वतःचं सांत्वना केलं पाहिजे आणि सांत्वना आणि धीर आम्हाला बायबल मधून आणि शास्त्रामधूनच मिळणार आहे. आमेन. हालेलुया. द्वेष होणार, लोक तुमच्यावर चिडतील, लोक तुमचा द्वेष करतील, एक खरं आहे, परंतु वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला नेहमी म्हणेल मुला मुली तुला प्रतिफळ मोठं आहे. आमेन. हालेलुया. शेवटच्या काळामधलं, शेवटच्या दिवसांमध्ये येशू ख्रिस्ताची शिकवण अशा प्रकारे. पहिली गोष्ट सांगितली, सावध राहा, कारण फसवणारे येतील, फसू नका, याकडे तुम्ही लक्ष द्या. दुसरी गोष्ट येशू ख्रिस्त म्हणाला, घाबरू नका, स्वतःला सांभाळा. आमेन. किती छान बोलतो येशू ख्रिस्त. घाबरू नका आणि घाबरवणाऱ्या लोकांच्या जवळही जाऊ नका. घाबरवण्याच्या मागची अनेक वेगवेगळी कारणं असतात. कारण एकच आहे की या माणसाला आपल्या माणसाचं शोषण करायचं. माणसाचं काय करायचं? शोषण करायचं. घाबरल्यानंतर माणूस एखाद्या व्यक्तीच्या अधीन होतो.
काय होतो, एखाद्या व्यक्तीच्या अधीन होतो आणि अधीन झाल्यानंतर त्याचं शोषण करता येतं. आणि म्हणून घाबरवणारे लोक जे आहेत जगामध्ये त्यांच्याही नादी लागू नका, स्वतःला सांभाळा, स्वतःची काळजी घ्या. तिसरी गोष्ट, येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या नावाने लोक राष्ट्र तुमचा द्वेष करतील, लोक एकमेकाचा द्वेष करतील. आणि म्हणून तुम्ही खरोखर स्वतःला काय केलं पाहिजे, जपलं पाहिजे. आमेन, हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त मत्तईच्या 5व्या अध्यायामध्ये खूप चांगलं बोलतो. 5वा अध्याय 11 आणि 12. 10 वचनापासून वाचून तरी चालेल. 10, 11, 12 काय लिहिले? नीतिमत्ता करिता, हा, नीतिमत्ता करता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. Praise the Lord. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमचा निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेष्ट होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. Praise the Lord. तसाच छळ केला. आणि हे कोणाची शिकवण आहे? येशू ख्रिस्ताची शिकवण. Praise the Lord. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठे आहे. आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून पुष्कळ लोक राष्ट्र तुमचा माझ्या नावामुळं द्वेष करतील. तुम्ही पहा, तुम्ही ख्रिस्ती आहात, आता जनगणना सुरू झाली, ख्रिस्ती आहात तर तुमचं सगळं आरक्षण कॅन्सल होईल का? हो, नक्कीच. आरक्षण काय असतं? तुम्ही बॅकवर्ड समाजाचे आहात तर तुम्हाला काय मिळतात? काही सवलती मिळतात. कुणाकडून मिळतात सवलती? शासनाकडून मिळत असतात. तुम्ही एखाद्या समाजाच्या बॅकवर्ड BC OBC असाल तर तुम्हाला काही सवलती मिळतात आणि त्या सवलतीचा फायदा मिळतो. पण आज ख्रिश्चन समाजाला ते सर्वे करत आहे, ख्रिश्चन समाज जर आहात तर तुमच्या सगळ्या सवलती ते काय करणार आहे? बंद करणार आहे आणि ओपन कॅटेगरीमध्ये तुम्हाला टाकणार आहे. ओपन कॅटेगरीमध्ये टाकल्यानंतर काय? ओपन कॅटेगरी याचा अर्थ काय होतो? उच्चभ्रू जातीचे लोक, धर्माचे लोक. तुम्हाला कुठल्या प्रकारची सुविधा गव्हर्नमेंट कडून मिळणार नाही. असं होणार आहे. सर्वे करत मी म्हणतो हरकत नाही. आपण प्रभूचे लेकर आहोत, आपण ख्रिस्ताला स्वीकारणारे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्या आपण ख्रिस्ती आहोत. बऱ्याच वेळा त्यांना सवलती मिळणार नाहीत, बऱ्याचशा त्यांना अडचणी येतील, जगात त्यांना अडचणी येतील, परंतु त्यांना स्वर्गामध्ये प्रतिफळ मोठा आहे. हालेलुया, हालेलुया. हो, नक्कीच. मला काही माझे मित्र ज्याचा स्वीकार केला त्याला एक दिवशी तोंड दाखवायचं आहे की नाही? दाखवायचं का नाही? कुणासमोर उभं राहायचंय? ख्रिस्तासमोर उभं राहायचं. प्रत्येक रविवारी येतो, देवा मला आशीर्वाद दे, देवा तिकडं पण जातो, इकडं पण बसतो. रविवारी माझ्याकडून घेतो, बाकीच्या दिवशी सरकारकडून घेतो. किती लबाडी करतो. आम्ही देवाशी विश्वासू आहोत, आम्ही प्रभूशी विश्वासू आहोत. त्याचा स्वीकार केला, बऱ्याच वेळा आमचा द्वेष होईल, परंतु आम्ही देवाशी विश्वासू राहावं. येशू ख्रिस्त म्हणतो स्वर्गात तुमचं प्रतिफळ काय आहे? आमेन, आमेन. दुसरी गोष्ट, चौथी गोष्ट, येशू ख्रिस्ताने जी गोष्ट शिकवली पाहिली ती 24वा अध्याय 12 वचन. चौथी गोष्ट येशू जे शिकवतो, येशू जो म्हणतो ते पहा. आणि अधर्म वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावे. दुसऱ्या भाषांतरात काय लिहिलंय? आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावे. हे होणार आहे. येशूने किती वर्षापूर्वी लिहिलं? 1000 वर्षापूर्वी. अनिती वाढल्यामुळे, अधार्मिकता वाढल्यामुळं अनेकांची प्रीती थंडावी. प्रीती म्हणजे काय असतं?
एखाद्याने माझ्यावर प्रीती केली याचं काय प्रमाण आहे, काय मोजमाप आहे? आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो हा माझ्या कामाला आला म्हणजे हा प्रेमळ व्यक्ती, आणि काम नाही केलं तुझं यासारखं कडू कोणच नाही. अरे असं थोडं असतं, हे मोजमाप असतं. हा याने माझ्या सुखदुःखात मला साथ दिली म्हणजे हा चांगला, आणि नाही येऊ शकला समजा, आता समजा एका समोरच्याची सुद्धा परिस्थिती काय हे आपण समजून घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण ते समजून घेत नाही. माझी अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे म्हणजे समोरचा चांगला आहे असं नेहमी वाटत असतं. असं असतं, असं नेहमी असतं असं नाही प्रेम. त्याने माझ्या कामाला आला, त्याने मला मदत केली म्हणजेच तो प्रेमळ आहे, चांगला आहे, हे विचार चुकीचे आहेत. प्रेमाचं काय मोजमाप तुम्ही करू शकता? ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली, काय मोजमाप आहे? ख्रिस्ताने तुमच्यावर प्रेम केलं का? हो केलं. हे केलं. काय मोजमाप आहे त्याच्या प्रेमाचं? आम्ही म्हणतो आमच्यावर येशूने खूप प्रेम केलं, म्हणजे काय केलं? त्याने काय केलं? अगणित प्रेम केलं. हे केलं. मग त्याचा विचार आपण केला पाहिजे. ख्रिस्ताने प्रेम केलं, आम्ही सुद्धा विचार केला पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही पाहतो अपेक्षा प्रमाणे झाल्यानंतरच लोक म्हणतात हा प्रेमळ आहे, हा चांगला आहे. असं कधी नसतं, असं कधी होत नाही. आपण आपल्या विचाराने लोकांचं मोजमाप करतो, आपण शास्त्रानुसार मोजमाप करत नाही. शास्त्र आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकवतो. शास्त्र अनेक गोष्टींचा आम्हाला उलगडा करून सांगतो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की अनितीमुळे प्रीती थंडावेल. जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आम्ही जास्त तिथून अपेक्षाही करणं चुकीचं आहे. पण जेव्हा आम्ही देवामध्ये प्रभूमध्ये राहू तर नक्कीच प्रभूच्या प्रीतीमध्ये राहणार आहोत. आमेन, आमेन. कारण आत्म्याचं पहिलं फळ जर काय असेल तर ते आहे आत्म्यातलं जीवन जगलं पाहिजे. आमेन, हालेलुया, हालेलुया. आत्म्यातलं जीवन कसं जगायचं? आता हा एक मोठा प्रश्न आहे. कुणाच्या ठाई आत्मा वस्ती करतो? आत्म्याचं काम काय? बरेचसे लोक म्हणतात आत्मा म्हणजे सामर्थ्य. अरे सामर्थ्यासाठी आत्मा नाही. नेहमीच तुम्हाला देव सामर्थ्य आत्म्यामध्ये देणार नाही. आत्मा तुमचं चारित्र्य घडवणारा असतो, आत्मा तुम्हाला शुद्ध करणारा असतो, आत्मा तुम्हाला करेक्ट करणारा असतो, आत्मा तुम्हाला अशक्तपणामध्ये शक्ती देणारा असतो. वेगवेगळे रोल आत्म्याचे आम्ही शिकलं पाहिजे. आत्म्यामधलं जीवन म्हणजे काय हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळा मंडळीला त्याचा लांबलांब लवलेश नाही. लवलेश नाही म्हणजे काय? घेणं देणंच नाही. फक्त एकच प्रार्थना येते, आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. ही भाकर मिळाल्यानंतर आमचं पोट फुल भरलेलं असतं, आमच्या गरजा पूर्ण झालेल्या असतात. आम्हाला आत्म्याचं काही घेणं देणं नाही. मग तो दुरात्मा लागो नाही तर देवाचा आत्मा. ही परिस्थिती आज अनेक मंडळामध्ये होऊन बसलेली असतात. आत्म्यामधलं जीवन आम्ही जगलं पाहिजे. आत्म्यामध्ये जगू तर आम्ही प्रीती करू. एक गोष्ट पहा, येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो, मी मनन करत असताना ती मला सापडलेली गोष्ट आहे. योहानाचं शुभ वर्तमान, योहानाचं शुभ वर्तमान सगळ्यांनी काढा. आता या ठिकाणी काय लिहिले पहा. योहानाचा पहिला, योहान शुभ वर्तमान पहिला अध्याय, पहिला अध्याय काढला 11वा वचन. काय लिहिलंय? तो स्वकीयांकडे आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा, येशू ख्रिस्त कुणाकडे आला? स्वकीयांकडे आला आणि स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही असं लिहिलं आहे का नाही? बरोबर आहे का? याच पुस्तकामध्ये येशू ख्रिस्त काय म्हणतो पहा. येशूचं व्यवहार काय म्हणतो पहा. येशू विषयी 13वा अध्याय आणि पहिलं वचन.
नावापूर्वी हा या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हा. हे येशूने जाणले आणि या जगातील स्वकीयांवर त्याचे प्रेम होते हा. ते त्याने शेवटपर्यंत केले. प्रेज द लॉर्ड. वाचा बरं पुढे तरी. सणापूर्वी हा असे झाले की येशूने आता या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून त्या जगातील स्वकीयावर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. आता पहिल्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं? तो कुणाकडे आला आणि काय केलं स्वकीयांनी? हा अरे त्याला घेतलंच ना आतमध्ये. 13व्या अध्यायापर्यंत असतो. योहान काय म्हणतो? 13व्या अध्यायामध्ये योहानाने काय बोललेलं आहे? तो म्हणतो जगातून तो पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवट. त्या जागी आपण असतो तर ज्यांनी आमचा स्वीकारच केला नाही त्यांच्यावर लोक प्रेम करतात का? पण 13व्या अध्यायामध्ये योहान मेन्शन असं करतो जरी त्यांनी स्वीकार केला नाही तरी शेवटपर्यंत येशू ख्रिस्त प्रेम करत राहिला. ह्याला म्हणतात अनकंडिशन लव्ह. म्हणजे काही एक शर्त न ठेवता केलेलं प्रेम आहे. काही एक अट न ठेवता केलेलं प्रेम. आणि म्हणून ख्रिस्ताचं प्रेम आमच्या अंतःकरणामध्ये यावं यासाठी आत्म्याने भरणं, आत्म्याने चालणं, आत्मिक जीवन जगणं अत्यंत गरजेचं आहे. जर आम्ही तसं जगू तर आम्ही नक्कीच ख्रिस्तासारखं वागणार आहोत. जरी स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही तरी स्वकीयांवरचं प्रेम करणं त्याने कधी सोडलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण येशूमध्ये स्वार्थच नव्हता. येशूमध्ये बिलकुल स्वार्थच नव्हता. तो सर्वांवर प्रेम करणारा येशू आहे. पण आम्ही पाहतो शेवटच्या काळात येशू ख्रिस्त म्हणतो अविनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल आणि म्हणून सावध राहा, देवाच्या प्रीतीमध्ये राहा. आमेन. आणि इब्री लोकांच्या पत्रामध्ये शिकवणारा म्हणतो आम्ही कुठल्या 2 गोष्टीमध्ये वाढलं पाहिजे? आम्ही शेवटच्या काळामध्ये 2 गोष्टीमध्ये वाढलं पाहिजे. कुठलं? इब्री लोकांचं पत्र, त्या 2 गोष्टीमध्ये आम्ही नेहमी वाढलं पाहिजे. इब्री लोकांचं पत्र 10वा अध्याय आणि 24वे वचन. 10वा अध्याय 24वे वचन काय लिहिलंय? आणि प्रीती व सत्कर्म करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष द्या. आपण एकमेकांकडे काय देऊया? लक्ष देऊया. कशाला एकमेकांकडे लक्ष द्यायचं बरं? यासाठी की 2 गोष्टी त्यांनी कराव्यात शेवटपर्यंत. प्रीती आणि दुसरं सत्कर्म. या 2 गोष्टीकडे त्यांनी अधिक उत्तेजित व्हावं, अधिक उत्तेजन त्यांना मिळावं यासाठी आपण एकमेकांकडे लक्ष देऊया असं हा लिहिणारा लेखक लिहितो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे शेवटच्या काळामध्ये प्रीती थंडावेल हे चिन्ह जरी असेल तरी पण ख्रिस्ती भावा बहिणींनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रीती आणि सत्कर्म करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे आम्ही काय दिलं पाहिजे? लक्ष दिलं पाहिजे. आणि 25 वचन तर आणखी सुंदर आहे, ते आपण पाठ केलं पाहिजे. काय आहे? आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांबरोबर बोध करावा, एकमेकांना बोध करावा. आणि तो दिवस जवळ येत आहे, तो दिवस जसा जवळ येत असल्याचे तुम्ही पाहता म्हणून विशेष करून करावा. पहा, कित्येकांच्या चालीप्रमाणे आपण एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना काय करावा? बोध करावा. का बोध करावा? कारण तो दिवस जवळ येत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून एकत्र येणं न सोडता आम्ही एकमेकाला बोध केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कशासाठी बोध केला पाहिजे? प्रीती आणि सत्कर्म करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे आपण काय दिलं पाहिजे? लक्ष दिलं पाहिजे. आमेन. 4थी गोष्ट. 5वी गोष्ट येशू ख्रिस्त 24व्या अध्यायामध्ये लिहितो. पटपट आपण पाहूया. मत्तयाचा 24वा अध्याय 13 वचन. 5वी गोष्ट येशू ख्रिस्त काय म्हणतो?
परंतु शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल. जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच करेल. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो शेवटपर्यंत टिकलं. शर्यतीस धावणारे सर्वच धावतात पण बक्षीस एकालाच मिळेल. आणि म्हणून तो एक कोण असला पाहिजे? आपण असला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कोण कसं धावत आहे, कोण कसं पळत आहे याकडे लक्ष देऊ नका. बऱ्याच वेळा आम्ही इतरांकडे लक्ष दिल्यामुळे काय होतं, आम्ही पडण्याचे चान्सेस जास्त असतात है ना. तसं वसंतताई खूप चांगल्या बोलल्या. वसंतताई काय म्हणाल्या? वडिलांकडे पाहू नका पण ख्रिस्ताकडे पहा. कदाचित वडील चुकेल, कदाचित एखादा माणूस चुकू शकतो, कदाचित एखादी बहीण भाऊ चुकेल, पण ख्रिस्ताकडे पाहून आम्ही धावलं पाहिजे, आम्ही पळलं पाहिजे. आमेन. हालेलुया. माणसाकडे माणूस पाहून पडतो. कदाचित माझ्यामध्ये तुम्हाला काही चुका दिसतील आणि तुम्ही नाराज वागता, नाराज नका होऊ. ख्रिस्ताकडे पहा, येशूकडे पहा. तो उत्तम आणि तो चांगला आहे. त्याच्याकडे पाहून धावलं पाहिजे आणि असा नेहमी प्रयत्न केला पाहिजे मी शेवटपर्यंत या मार्गामध्ये टिकून राहील. टिकणं अवघड आहे क्रिया, टिकणं अत्यंत कठीण. कारण ते म्हणाले रस्ता कसा आहे असत नाही, लहान आहे, त्या रस्त्याने जायचं, दाटी वाटीने जायचं, धक्काबुक्की लागणार आहे, ठोसे भेटणार आहे, कोणी तुम्हाला काही बोलणार आहे, काटे लागणार आहे, त्रास होणार आहे, परंतु आम्ही शेवटपर्यंत चाललं पाहिजे, शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. येशू ख्रिस्त म्हणाला तो शेवटपर्यंत टिकेल तोच तरला जाईल. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि टिकणं अत्यंत प्रेरणा अवघड आहे. तुम्ही विचार करा, माणसाला टेम्पटेशन आहे, अनेक मोह आहे, संसाराच्या गोष्टी आहेत, चांगलं बीज पडतं पण उगवत नाही. येशू ख्रिस्त म्हणाला संसाराची चिंता, द्रव्याचा मोह वाढू देत नाही. अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या आम्हाला शेवटपर्यंत टिकण्यासाठी अडखळ नाही, परंतु येशू ख्रिस्त म्हणतो शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून आम्ही नेहमी प्रयत्न केला पाहिजे, मी शर्यतीत धावत आहे, पळत आहे, मी टिकलं पाहिजे, वर्षानुवर्ष टिकलं पाहिजे. तारणाची तारीख माहित पाहिजे आपल्याला आणि प्रत्येक नवीन वर्षाच्या तारणाच्या तारखेला आम्ही आनंद केला पाहिजे. आणि हे वर्ष टिकलं बाबा, देवाची स्तुती असते. आमेन. अनेक चुकले, हुकले, निघले, पडले, गेले, मेले, आम्ही टिकलो. प्रेज द लॉर्ड. कुणासारखं? यहोशू आणि कालेब सारखं आहे की नाही. मिस्रातून किती निघाले? मिस्र देशातून किती निघाले? 6 लाख, 10 लाख, 11 लाख, लाखात निघाले. वाचले किती? यहोशू आणि कालेब. आम्हाला सुद्धा टिकायचं. असा जोडीदार असायला हवा, असा मित्र, अशी मैत्रीण असायला हवी जी जोडीने आम्हाला साथ देईल प्रभूमध्ये टिकण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. यहोशू आणि कालेब एकमेकाला असे जोडीदार होते, त्यांनी एकमेकाला धीर दिला, उत्तम चांगल्या प्रकारे टिकण्यासाठी सहाय्य केला. एकच असा मित्र असावा किंवा एकच अशी मैत्रीण असावी. आता सारा गाव आमाचा एक पण नाही कामाचा आहे का नाही, आहे का नाही. आम्ही पाहतो फेसबुकवर 5000 मित्र असतात आणि प्रत्यक्षात मनुष्य एकटाच बसलेला असतो मोबाईलवर, आहे की नाही. कुणी कामाला येत. असा एखादा यहोशू, एखादा कालेब असा मित्र मैत्रीण असले हवी जे आम्हाला टिकून ठेवण्यासाठी सहाय्य करतात. प्रेज द लॉर्ड. अशा आम्ही शोधले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आम्ही शेवटपर्यंत टिकून राहायला पाहिजे, कारण परिस्थिती भयंकर आहे का? परत भयंकर नक्की जगामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण होत आहे. येशू ख्रिस्त म्हणतो शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. 7वी गोष्ट येशू काय म्हणतो ते पहा. 24वा अध्याय 20वे वचन. 7वी गोष्ट 24वा अध्याय 20वे वचन. तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शब्दात दिवशी होऊ नये, हिवाळ्यात किंवा शब्दात दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा. आमेन. हालेलुया. शेवटच्या काळामध्ये आम्ही काय केली पाहिजे? अधिक प्रार्थना केली पाहिजे. तुमचं पलायन हिवाळ्यात किंवा शब्दात दिवशी होऊ नये म्हणून काय करा? प्रार्थना करा. हालेलुया. है ना. वारंवार बरेचसे लोक म्हणतात प्रार्थना करा, प्रार्थना करा.
एकमेकाला विचारलं पाहिजे, आज तू प्रार्थना केली का? घरामध्ये सुद्धा आम्ही मग विचारलं पाहिजे. पण आमच्या घरामध्ये वेगळी पद्धत असते. आज मी समाजामध्ये आपण राहतो आणि समाजामध्ये एक हमखास विचारला जातं, खाना खाया क्या? असं विचारलं जात आहे का? असं विचारलं जात नाही प्रार्थना किया क्या? आज प्रार्थना केली का? आपण नाही विचारत. आपण विचारलं पाहिजे एकमेकाला, आज प्रार्थना केलीस का? आज प्रार्थनेला बसला होतास का? आज बायबल वाचलं का? आपण हमखास एकमेकाला विचारलं पाहिजे. Praise the Lord. आपल्याला कळतं ते बसतं. आणि जर तो बसला नसेल तर त्याला कोणीतरी असं टोचणी दिल्यासारखं होतं, अरे हा विचारतो बरं, त्याला असं लागतं, तर असं विचार येतात. आपण प्रार्थनेला बसलं पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. आहे की नाही? मंगळवारी आम्ही प्रार्थना एकत्र येतो त्यावेळेस मी विचारतो लीडर लोकांना, किती वेळ प्रार्थना करतो? मी विचारलं प्रत्येकाला, किती वेळ प्रार्थना करतो, किती वेळ प्रार्थना करते, किती वेळ प्रार्थना करते? असं कोणीच विचारत नाही. आम्ही नेहमी विचारला पाहिजे, हा प्रार्थना करा. कारण बायबल सांगते, येशू ख्रिस्त म्हणतो शेवटच्या काळामध्ये आम्ही काय केली पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रार्थनेचा कंटाळा करू नका. बऱ्याच वेळा त्या गेतशेमने बागेतल्या शिष्यांसारखी आमची अवस्था आहे. येशू प्रार्थना करतो आणि आम्ही काय करतो? झोपा काढतो. डोळ्यावर झोप आली, येशू ख्रिस्त बघतो. येशू म्हणतो तुम्हाला जागवत नाही थोड्या वेळा सुद्धा? येशू पुन्हा प्रार्थनेला जातो, परत येतो, काय पाहतो? हा परत झोप येते. आज मी बऱ्याच वेळा अवस्था हीच आहे आमची. थोडी झोप घेऊया, थोडी मुलगी घेऊया, रविवारी एखादा येतो मुलगा म्हणतो अरे आळशा जागा हो. वारंवार काही लेकरं एकच वचन बोलत असताना मंडळीने विचार करावा, देव तर नाही ना बोलत लेकरांच्या मुखातून. कारण बच्चे मनके खरं, बच्चे मनके सच. कदाचित लेकर आपल्याशी बोलत असतील, लेकरांद्वारे देव आपल्याशी बोलत असेल. आपण प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना केली की आळस येणं, प्रार्थना केली की झोप येणं, प्रार्थना केली की कंटाळा वाटणं, प्रार्थना करायची म्हणले की बोरिंग वाटणं, या क्रिया व्हायला लागतात. प्रार्थना केली की आळस येणं, प्रार्थना म्हणलं की लोकांना काहीतरी नको वाटतं, जडपणा येतो. पण विचार केला पाहिजे, येशू ख्रिस्त म्हणतो शेवटच्या काळामध्ये आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आता बागेत मस्त आहे, झोपा चाललेल्या आहे, अशा अवस्था होऊ नये त्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आमेन. हालेलुया. झोपण्याची सुद्धा वेळ आहे, प्रार्थना करण्याची सुद्धा वेळ आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून प्रार्थना करा. शेवटच्या काळामध्ये अत्यंत प्रार्थनेची, काही काही लोकांना असं बघितलं असं वाटतं प्रार्थना करतो का नाही, आणि मनात असा विचार येतो, अरे बाबा स्वतःसाठी तरी प्रार्थना कर, जगाचं ओझं नको घेऊ. काही लोक स्वतःसाठी सुद्धा प्रार्थना करत नाही. मग स्वतःसाठी प्रार्थना कोणाला डोकं देतात? एखाद्या व्यक्तीला पाळकरा प्रश्न मारले प्रार्थना कर, अरे तुझं तू कर ना, तू कधी शिकणार? तू केली पाहिजे. स्वर्गीय पित्याला हाक मारली पाहिजे. इर्मया 33 मध्ये खूप सुंदर इर्मया म्हणतो, तू मला हाक मार मी तुला. आमेन. कुठे हाक मारली पाहिजे? नाही पास्टरने हाक मारली. तू हाक मार, उत्तर मी देणार. हाक मारण्यासाठी काय केलं पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. आम्ही प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना शेवटपर्यंत केली पाहिजे. मरताना सुद्धा प्रार्थना करून तुम्ही मेले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आहे का नाही? देवाची स्तुती असो. आणि म्हणून प्रार्थना करणं अत्यंत गरजेचं आहे शेवटच्या काळामध्ये, हे लक्षात ठेवलं पाहिजे. येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो प्रार्थना करा. प्रार्थनेला वेळ द्या, वैयक्तिक वेळ काढा, वेगळा वेळ काढा, पहाटेचा वेळ काढा किंवा रात्रीचा वेळ काढा, किंवा तुम्हाला दुपारची वेळ मिळाली दुपारचा वेळ काढा. दारं खिडक्या लावा, बसा, स्वर्गीय पित्याशी तुम्ही बोलायला शिका. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रार्थना करणं अत्यंत गरजेचं आहे शेवटच्या काळामध्ये. आणि सर्वात शेवटची गोष्ट सांगून या ठिकाणी मी संपवणार आहे. मत्ती याचा 24वा अध्याय 23 आणि 24 वचनामध्ये शेवटची गोष्ट आपण पाहतो, येशू ख्रिस्त काय म्हणत आहे.
मत्ते 24, 23 आणि 24. त्यावेळेस कोणी तुम्हास म्हणेल, हा, पहा ख्रिस्त येते आहे ख्रिस्त येते आहे किंवा तेथे आहे, किंवा तेथे आहे, तर खरे मानू तर नका. ते खरे मानू नका. कारण कारण खोटे ख्रिस्त खोटे ख्रिस्त व खोटे संदेश होती खोटे संदेश ठेवतील. व अशी मोठी चिन्हे हा, व अद्भुते दाखवतील की हा. साधे तर निवडलेल्यास देखील फसवतील. ओके, दुसरं भाषांतर वाचा. उस समय हा, यदि कोई तुमसे कहे, हा, देखो मसीह यहाँ है या वहाँ है, तो विश्वास न करना, क्योंकि झूठे मसीह और झूठे भविष्य उठ खड़े होंगे और बड़े बड़े चिन्ह और अद्भुत काम दिखाएंगे कि यदि हो सके तो चुने हुओं को भी भरमा दे. ओके. काय लिहिले येशू ख्रिस्त म्हणतो, पहा काही लोक म्हणतील ख्रिस्त येते आहे, तर ते खरे मानू. सर्वांच खरं मानायचं, सर्वांच खरं आहे असं मानायचं येशू ख्रिस्त म्हणतो. असे लोक येतील आणि ते काय म्हणतील, पहा ख्रिस्त येत आहे, ख्रिस्त येते आहे, तिथंच देवाची भक्ती आहे, तिथंच स्वर्ग आहे. अनेक लोक अनेक गोष्टी बोलतील, पण ते सर्वांचं आपण खरं मानू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहे का नाही? अंधभक्त व्हायचं नाही. ऐकतात का? प्रेज द लॉर्ड. तर आपण नेहमी सावध राहायला पाहिजे आणि सर्वांचं आपण खरं मानू नये. आमेन, आमेन, हालेलुया. सर्वांचं खरं मानू नये हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर आपण काय ऐकत आहोत याकडे लक्ष दिलं पाहिजे, आपण अभ्यास ठेवला पाहिजे आणि सावध राहायला पाहिजे. आमेन. येशू ख्रिस्ताने 7 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या जी तुमच्या समोर ठेवल्या. पहिली गोष्ट की तुम्हाला फसवू नये म्हणून सावध राहा. दुसरी गोष्ट घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा. तिसरी गोष्ट माझ्या नावामुळे लोक तुमचा काय करतील, राष्ट्र तुमचा द्वेष करतील, लोक एकमेकांचा द्वेष करतील. चौथी गोष्ट पुष्कळांची प्रीती थंडावेल. पाचवी गोष्ट शेवटपर्यंत टिकून राहा. सहावी गोष्ट प्रार्थना करत राहणे अत्यंत गरजेचं आहे. आणि सर्वात शेवट 7वी गोष्ट सर्वांचं खरं मानू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. सर्वांचं खरं मानू नका याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला या पवित्र वचनांच्या द्वारे काय देव. सर्व जागर उभं राहूया.